वेलकम मित्रांनो, स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनल मित्रांनो. चला तर बघूया, आता आपण आयुर्वेदिक चहा बनवणार आहोत. त्यापूर्वी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, लाईक केलं नसेल आणि बेल प्रेस केलं नसेल तर ते करून घ्या. चला तर मग आपण आता आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. हे बघा, मी तुळशी पत्ते धुवून घेतले, नंतर गवती चहा पण धुवून घेते. मित्रांनो, गवती चहा हा आपल्या आयुर्वेदामध्ये सर्दी खासीसाठी खूपच उपयोगी असतो बरं का. आणि तुळशी पत्ता तर तुळशीचे पानं तर आपण एकदम प्रत्येक आजारावर उपयोगी आहेत. आणि हे अपराजिता गोकर्णाचे फुलं पण अतिशय आयुर्वेदिक आहेत आणि आपल्या शरीरामध्ये इम्युनिटी वाढवतात. त्यासाठी घसा खवखव करतोय आमच्या दीदीचा, आणि तिला मी आता काढा बनवून देते आहे आयुर्वेदिक. तर तुम्ही पण बनवून बघा असा काढा. सर्दी खोकला झाल्यावर नक्कीच आराम मिळतो. 2-3 दिवस 2 दिवस जरी पिला ना, सकाळ संध्याकाळ, तर लगेच सर्दी खोकला बरा होतो. आणि मी नेहमीच बनवत असते, थंडी, हिवाळ्यात, पावसाळ्यात. हे बघा, काळी मिरी, तिची पेस्ट केली आहे थोडीशी, जास्त नका टाकू, थोडीशी टाका, चिमूटभर. जायफळचा तुकडा, नंतर अद्रकचा तुकडा घेतला आहे. आणि हे सर्व वस्तू आपण पाण्यामध्ये टाकायचे आहेत. एका पातेल्यात थोडं पाणी घ्यायचं ग्लासभर, त्याच्यामध्ये फुलं टाकायचे, गवती चहा. आणि आयुर्वेदिक चहा पिल्याने आपल्या शरीरामध्ये एकदम इम्युनिटी वाढत असते. त्यामुळे आपली जी रोगप्रतिकारक शक्ती असते ना, ती एकदम छान होत असते. त्यामुळे आपल्याला कोणतेही इन्फेक्शन, जे व्हायरल इन्फेक्शन होत नाही. आणि त्या झालेलं असेल तर ते त्याला पळवून लावतो. त्यामुळे आपण असा आयुर्वेदिक चहा कधी करून प्यायला पाहिजे, किंवा सर्दी खासी झाल्यावर. मी तर नेहमीच करत असते, त्यामुळे काही सांगायचा प्रश्नच नाही. आणि त्यामध्ये तुम्ही साखर टाकायची तर साखर वापरू शकता, परंतु साखर आपल्या शरीरासाठी त्याच्यात खूप केमिकल वापरून तयार केलेले असते, म्हणून आपण गूळ टाकलं तर अतिउत्तम होईल. मी तर गूळच वापरत असते, कारण गूळ आपल्या शरीरासाठी चांगलं असतं. गूळ बी काही असतो रासायनिक प्रक्रिया केलेला, परंतु साखर एवढा नाही. त्यामुळे गुळाचा वापर नक्कीच चांगला आहे साखरेपेक्षा. हे बघा, खूप छान काढा उकळायला लागला आहे, आणि चांगला उकळून घ्यायचा. छान सुगंध यायला लागला की समजायचं आता उकळून झालंय. आणि हा काढा गरम असतं, थोडं एक कपच प्यायचा. आणि एकदम घसा जर खवखव करत असेल तर इतका आराम वाटतो ना, तुम्हाला मी सांगू शकत नाही. तुम्ही व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. झाल्यावर ते चाळणीने